मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 ऑक्टोबरचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर या मालिकेचे आणि मालिकेच्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन, कारण आज या मालिकेला 300 भाग पूर्ण झाले आहेत. आणि पुन्हा मालिकेत एक ट्विस्ट त्यांनी आणलाय, तो म्हणजे असा की विक्रमला काव्याच्या अफेअरबद्दल कळलंय अर्धवट नेहमीप्रमाणे. आणि दुसरं म्हणजे काव्याला आता मुद्दाम काय म्हणता येईल त्याला हुक्की आली आहे तिचा भूतकाळ पार्थला सांगण्याची. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला काव्या नंदिनीला आग्रह करत असते काहीतरी खाऊन घे ताई म्हणून, तू काही खाल्लं नाहीयेस, अजून पुष्कळ दिवस आहे आपल्या हातामध्ये आनंद निवास वाचवण्यासाठी, 15 दिवस आहेत ना. नंदिनी म्हणते नाही ग काव्या, कसले 15 दिवस, आता फक्त 7च दिवस शिल्लक राहिलेत. हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते काय सांगतेस ताई तू हे. आता ही नंदिनी म्हणते हो ना अगं काव्या, 7 दिवसाचीच मुदत दिली आहे त्या भास्कर काकाने. काव्या ते ताट बाजूला ठेवून म्हणते असं कसं झालं. मग नंदिनी म्हणते जीवाने ना हात उचलला त्यांच्यावर, मारलं त्यांना. काव्या चिडून म्हणते जरा गोष्टी डोक्यात गेल्या ना की मारामारी करायची याची जुनी सवय. आता ती अचानक जे बोलते ते ऐकून नंदिनीला आश्चर्य वाटतं. त्यावर काव्या म्हणते मग अगं नाही ताई सॉरी, एकदा जन्म जे बोलता बोलता असं सांगून गेले होते, सॉरी ताई. काव्या पुढे म्हणते पण ताई ते बदललेत ना ग आता, मग काय झालं. आता ही नंदिनी म्हणते अगं माझ्याबद्दल तो वाईट साईड बोलला म्हणे तो भास्कर काका, म्हणून त्यांनी हात उचलला. पण मला एक कळत नाहीये काव्या, हा सगळा गोंधळ झालाच का. अगं नाही, तेव्हा मी लोनसाठी प्रयत्न करत होते ग, पण एवढं लोन मला मिळत नाहीये काव्या. हे इतकं मोठं लोन मी कुठून आणायचं, काय करावं ना काव्या, कळतच नाहीये. काव्या म्हणते ताई आपल्या घरी आहेत ना पैसे, अगं बाबांना सांगूयात, बाबा तुला पैसे देतील, बाबांचे पैसे आपण परत करू, वाटलं तर माझ्या काही सेव्हिंग्स आहेत ताई, होऊन जाईल ग पैशाची सगळी सोय, तू इतकी काळजी करू नकोस. आता नंदिनी म्हणते नाही नाही काव्या, तू माझं ऐकून घे, पैसे आणण्याचा किंवा पैसे जमा करायचा प्रश्न नाहीये. हे बघ बेटा, आपलं लग्न झालंय आणि आई बाबांना असं आपलं लग्न झाल्यावर पैसे मागणं मला पटत नाहीये ग काव्या, बघूयात मी करेल काहीतरी. काव्या म्हणते ताई तू काय करणार, कसं करणार, बाबांकडे तू पैसे मागणार नाहीयेस, आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि तुला बाहेरही पैसे मागायचे नाही आणि तुला घरी पण आता इथे सांगता येत नाहीये, अगं तू कशी करणार आहेस ताई पैशांची सोय. नंदिनी म्हणते माहीत नाही मला काव्या, काहीतरी नक्की करेल, पण ती जागा मात्र मी हातची जाऊ देणार नाही, हे मात्र कन्फर्म आहे. आता दोघी बहिणी एकमेकांकडे बघायला लागतात. काव्याला आता रडू येत आहे आणि नंदिनीला सुद्धा. शेवटी नंदिनीची कामाची जागा आहे प्रेक्षकांनो, तिच्या आपुलकीची जागा आहे आणि ती तिच्या हातनं चालली आहे म्हटल्यावर तिला वाईट वाटणं साहजिक आहे. काव्या नंदिनीला दिलासा देते, ताई तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही छान होणार आहे आणि आनंद निवासची जागा तुझ्यासाठी फक्त जागा नाही आहे, तुझं जग आहे ते, मला माहिती आहे ग ताई, होईल सगळं नीट होईल. आणि आपलं जग जेव्हा हातातनं निसटतं ना तेव्हा काय वाटतं हे मी समजू शकते. काव्या आता नंदिनीला जेव्हा असं बोलते तेव्हा नंदिनी तिला पटकन मिठी मारते. किती छान ना प्रेक्षकांनो, लकी आहेत या दोघी जणी, एकाच घरात आहेत लग्न झाल्यावर. बरं आता या मानिनीच्या मैत्रिणीला पुन्हा एकदा खास झाली आहे, हिला काही त्या मानिनीचा चांगला संसार सहन होत नाही बहुतेक प्रेक्षकांनो. आता ती मनाशीच विचार करत असते मानिनीने असा कसा त्या काव्यावर विश्वास ठेवलाय. आता नेमकं हिच्या त्या कॅफेमध्ये आज स्टाफची कमतरता आहे म्हणून ही स्वतः काम करते, चांगली गोष्ट आहे ही. आता तेवढ्यात तिला ना ते JKचं टेबल दिसतं आणि तिला जीवा काव्या आठवतात, म्हणून ती विचार करते की मानिनीला कळत नाहीये, एकदा तरी तो मुलगा माझ्या समोर आला पाहिजे. आणि नेमकं जीवा त्याच कॅफेमध्ये बसलाय या महाजनींना घेऊन. हे महाजनी म्हणजे ते पाणीपुरीवाले, जीवाने त्यांना पाणीपुरी खाऊ घातली होती ना, आता आज त्याच पाणीपुरीची शपथ दिली बरं का जीवाने यांना. आता जीवा त्यांच्याशी बोलत असतो, सर आपल्याला काही झालं ना तरी ही जागा आपल्याला वाचवायची आहे. महाजनी म्हणतात बेटा बरं झालं जीवा तू मला हक्काने इथे बोलवलंस, तुझ्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तेवढं सांग. जीवा म्हणतो सर आज ना मी तुम्हाला इथे एक प्लॅन सांगायला बोलवलंय. आता महाजनी विचारतात कुठला प्लॅन रे जीवा. मग जीवा म्हणतो काल ना मला त्या भास्करचा फोन आला होता. महाजनी म्हणतात तोच ना ज्याने तुला फसवलं, नंदिनीला त्याने त्रास दिला ना, तो नालायक माणूस माझ्या समोर आला ना तर त्याला मी. आता जीवा म्हणतो नाही नाही सर शांत व्हा, आता तो जे काही बोलला ना भास्कर काकांशी ते सगळं जीवा सांगतो महाजनीला. महाजनी म्हणतात आता तू हे सगळं कसं सॉर्ट आउट करणार आहे जीवा. जीवा म्हणतो सर मी त्याचा डाव ना त्याच्यावरच उलटणार आहे, त्याने मला फसवलं हो, त्याने फ्रॉड पेपर दाखवले हे त्याने स्वतः सांगितलं, त्याने सह्या घेतल्यानं माझ्या त्या पेपर्स खाली दुसरे पेपर चिटकवले होते. मग आता जीवा सगळं काही डिटेल सांगतो भास्कर त्या महाजनी काकांना. मग आता महाजनी म्हणतात हे बघ बेटा
तू काळजी करू नकोस. असे लोक ना कधीच समाधानी राहत नाही. अरे जीवा, ही माणसं अशा चुकीच्या पद्धतीने श्रीमंत होतात ना, ही आयुष्याच्या शेवटपर्यंत असमाधानी राहतात. सांगतो बघ तुला, हे मात्र खरं आहे महाजनी काकांचं. जीवा म्हणतो सर त्याला जे करायचं ते करू द्या, आता आपल्याला जे करायचं ना ते आपण करूयात. आता महाजनी म्हणतात आपण म्हणजे? जीवा म्हणतो सर आता सगळी भिस्त तुमच्यावर आहे. महाजनी म्हणतात अरे बापरे जीवा, आता मला प्रेशर येते रे हे सगळं ऐकून. जीवा म्हणतो सर मी आहे ना, सोप्पा प्लॅन आहे माझ्याकडे. आता जीवा प्लॅन समजवतो तेव्हा तो प्लॅन आपल्याला ऐकवला नाही आणि नेमकी ती सुनीता जीवाला तिथे बघते आणि तिचं टाळकं सरकतं. बरं हिला काय एवढं सिद्ध करायचंय कोणाच टोकीचं, हिचं कॅफे बघावं नाही. असो, आता ती विचार करते हा तर काव्याचाच बॉयफ्रेंड आहे, हा आज पुन्हा इथे आलाय. आता मी याचा फोटो काढून मानिनीलाच पाठवते. बरं प्रेक्षकांनो, आफ्टर ऑल ही एक मालिका आहे. मला सांगा एवढ्या लवकर हे रिव्हील करतील का? तर आजही त्यांनी तसंच केलंय. आता हिने मानिनीला फोटो पाठवला. मानिनी बाई त्यांचा फोटो म्हणजे त्या जीवाचा फोटो बघणार, तेवढ्यात मानिनीला विक्रम गजरा घालतात. म्हणजे हिला काही त्या जीवाचा फोटो दिसला नाहीये. पण आता मालिकेच्या शेवटी त्यांनी दाखवलंय की मानिनी तो फोटो बघते म्हणून. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. विक्रमला आता मानिनीने काव्याच्या अफेअरबद्दल सांगितलं बरं का प्रेक्षकांनो, कसं ते बघा. विक्रम आता लाडाने मानिनीला गजरा घालतात. मानिनी पण जरा लाडात येते आणि म्हणते काय करताय? विक्रम म्हणतात अगं तेच जे इतकी वर्ष करत आलो आणि काही दिवस करू शकलो नाही, तुझ्यासाठी गजरा आणला ग मनू. आणि मग मानिनी म्हणतात आज काय स्पेशल आहे? त्यावर विक्रम म्हणतात आज माझी हसमुख मनू परत आली ना म्हणून. मानिनी म्हणतात काहीतरीच काही तुमचं. विक्रम म्हणतात खरंच ग मनू, तू हसताना खूपच गोड दिसते ग. मानिनी म्हणते एवढं सगळं कौतुक एकदम नका करू हां, एवढ्या दिवसाची गॅप पडली आहे, एवढं कौतुक केलं तर ते ओव्हरलोड होईल. असं म्हणून ती आता तिच्या साड्यांच्या घड्या घालत असते. विक्रम म्हणतात काय करणार बाबा, प्रेमामध्ये पडलोय ना माझ्या बायकोच्या. माझं प्रेम जरा सुपर लोडेड आहे ग मानिनी. पण काय ग, म्हणजे काय झालं होतं ग तुला मध्येच? असे नरम नरम माझे मोतीचूरचे लाडू कडक बुंदीसारखे कसे काय झाले? नाही म्हणजे चूक कोणाची असेल? ते अचानक कडक झालेल्या लाडवांची का दुखावलेल्या दातांची? मानिनी म्हणते अहो किती टोमणे मारणार, चुकलं ना माझं. उपमा छान दिली ना विक्रमने प्रेक्षकांनो. तर असो, आता मानिनी कान धरून म्हणते चुकलं, माझं चुकलं. मान्य आहे मला, या घरातली मी बायको आहे, सासू आहे, माझं ना या घरात लक्ष असलं पाहिजे अहो, पण मीही माणूस आहे ना, माझं चुकू शकतं की नाही? विक्रम म्हणतात चुकू शकतं ना, पण चुकलीस की कानही धरायचं नाही. खरं सांगायचं तर चूक माझी आहे मानिनी. म्हणजे चूक जी आहे ना ती तू सांगायला धजावली नाहीस. अगं म्हणजे तू चुकली आहेस हे सांगायला मी नव्हतो ना इथे, त्यामुळे माझं चुकलंय. तुझं प्रेशर रिलीज करायला ही शिट्टी नव्हती ना. विक्रमच्या उपमा आणि त्यांचे हे कौतुक फारच जबरदस्त असतं प्रेक्षकांनो. पण असो, मानिनी आता म्हणते अहो खरं सांगू का, जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगू शकले असते की नाही हे मला कळत नाहीये. विक्रम म्हणतात अशी काय गोष्ट आहे मानिनी, आणि तू काय लपवत होतीस माझ्यापासनं? मानिनी म्हणते काव्याबद्दल कळलं होतं मला, म्हणजे जे कळू नये ते कळलं मला. जेव्हा मला ते कळलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती बघ. त्यामुळे ना मी काव्याशी इतके दिवस भांडत होते बघा. विक्रम म्हणतात जाऊ दे ना, आता भांडण मिटलंय ना, मग आता सांगशील का मला काय नेमकं प्रकरण काय होतं, का चिडली होतीस तू काव्यावर? मग मानिनी सांगते अहो मला ना तिच्या मागच्या अफेअरबद्दल कळलं होतं. आता विक्रम ते ऐकतात बरं का, आणि आता यापुढे त्यांनी जो सीन दाखवला आहे ना त्यात विक्रम मानिनीवरच ओरडतात प्रेक्षकांनो. हे त्यांनी खूपच मस्त आणि सेन्सिबल दाखवलं बरं का. म्हणजे मला हा सीन खूपच भावून गेला, तुम्हालाही आवडेल. आता जीवा आणि त्या महाजनी सरांचं बोलणं दाखवलंय. जीवा म्हणत असतो हे बघा महाजनी सर, म्हणजे तुम्हाला हे सगळं नक्की जमणार आहे. त्यावरती ते महाजनी म्हणतात अरे जीवा आपण पकडले गेलो ना तर 12च्या भावात जाऊ. जीवा म्हणतो नाही असं काही होणार नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. मग आता महाजनी म्हणतात तू मेन रोलमध्ये आहेस ना, झालं तर मग. जीवा म्हणतो सर तुम्हाला मेन रोल करायचा आहे, मी पडद्यामागचा सूत्रधार आहे. महाजनी म्हणतात अरे जीवा बेटा मी बिझनेसमन आहे रे, मी सुपर हिरो नाही आहे रे हे करायला, आणि माझ्यासाठी हे इम्पॉसिबल आहे. तू हवं तर दुसरा प्लॅन कर, मी पैसे देतो, तू पडद्याच्या मागून लपून बाहेर ये बाबा मेन रोलमध्ये. काय आहे ना, अरे सगळं तुलाच जमू शकतं, मला नाही जमणार. जीवा म्हणतो सर शांत व्हा तुम्ही, काहीही असं होणार नाही आहे. जो रोल मी तुम्हाला देतोय ना तो अगदी सुरक्षित आहे. सरळ मार्गाने मला कोडच सोडवता येत नाही, म्हणून मला या वाकड्या मार्गाने जावं लागतंय. सर फक्त तुमची साथ हवी आहे मला, आणि मी नंदिनीसाठी करतोय हे. नंदिनीचा आनंद निवास परत मिळावा म्हणून मी करतोय. नंदिनीचा आनंद त्या वास्तूमध्ये जी त्या भास्करने हिरावून घेतली आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे सर, प्लीज मला साथ द्या.
तुम्हाला मी खाऊ घातलेल्या पाणीपुरीची शपथ आहे. म्हणलं होतं ना मगाशी, यांनी पाणीपुरीची शपथ दिली आहे जीवाने त्या महाजनी काकांना. आता मात्र ते बिचारे हेल्पलेस झाले आणि म्हणाले, अरे जीवा, तू दुखऱ्या नसेवर हात ठेवलायस माझ्या, आता माझा नाईलाज आहे. अरे तुझ्या पाणीपुरीमुळे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल आलं, आता तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल आणायला मी हे केलंच पाहिजे. पण तुला सांगू का, जी वास्तू मिळवण्यासाठी तू एवढी धडपड करतोयस बेटा, ती वास्तू मिळवणं पाणीपुरी खाण्यासारखं सोपं नाही आहे. समज असा आपला प्लॅन वर्क झाला तरी पुढची कसोटी आहे की नाही. जीवा म्हणतो, सर तुमची साथ हवी आहे मला, सगळं काही छान वर्क होईल. त्यावरती आता महाजनी काका म्हणतात, बरं बाबा मी तुला सगळी साथ द्यायला तयार आहे, पण काहीतरी ऑर्डर करतोस का. अरे मला भयंकर भूक लागली आहे बघ. अरे काहीतरी ऑर्डर कर बाबा, मला भूक लागली आहे आणि भूक भीतीवर मात करते बघ. आता जीवा म्हणतो, हो हो करतो, ऑर्डर करतो. आता जीवाने तिथे असलेल्या त्या सुनीताला आवाज दिलाय, एक्सक्यूज मी. आता सुनीता तिथे ऑर्डर घ्यायला येते बरं का, या मानिनीची मैत्रीण, आणि म्हणते, हां बोला. आता आल्या आल्या ती जीवाकडे जरा विचित्रच बघायला लागते, त्यामुळे जीवाला वेगळंच वाटतं. जीवा म्हणतो, तुम्ही घेणार आहात का ऑर्डर. म्हणजे ती साडीमध्ये वगैरे दिसली ना त्याला असं वाटलं की कोण आहे बाबा नवीनच, त्याला माहिती नाही आहे ही कॅफेची मालकीण आहे आणि आपल्या आईची मैत्रीण आहे म्हणून. जीवा म्हणतो, तुम्ही घेणार का ऑर्डर. आता ही सुनीता म्हणते, हो ॲक्च्युली आज माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्यामुळे मीच ऑर्डर घेणार आहे. काय हवं आहे तुम्हाला सर. जीवा म्हणतो, महाजनी सर तुम्ही काय घेणार. आता बघा हां, या सुनीताने जीवाशी बोलता बोलता चेक केलं आहे की मानिनीने फोटो पाहिला की नाही, तिच्या मोबाईलवर बघत असते. आता महाजनी काका ऑर्डर देतात, एक चीज सँडविच आणि 2 कॉफी. आता जेव्हा जीवा ऑर्डर देत असतो तेव्हा सुनीताचं लक्ष नसतं. जीवा म्हणतो, एक्सक्यूज मी मॅडम, तुमचं लक्ष आहे ना, मला चीज सँडविच आणि 2 कॉफी हवेत. आता ती सुनीता म्हणते, हो हो आणते. आता असं म्हणून ती तिकडे गेली आहे तिच्या त्या रिसेप्शनिस्टकडे आणि तिला ऑर्डर सांगते जीवाने दिलेली, आणि म्हणते एक चीज सँडविच हवं आहे त्यांना, कॉफी दे, कोल्ड कॉफी. आणि आता विचार करते, अरे यार शेट, आय विश आत्ता या मुलासोबत काव्य असायला हवी होती, तरच मी पाठवलेल्या फोटोला खरा अर्थ आला असता. म्हणजे या फोटोचा उपयोग होईल का, मानिनीला हे सगळं कन्फर्म होईल का. म्हणजे फोटोमध्ये फक्त हा मुलगा आहे, काव्य कुठे आहे. मी जर काव्य आणि या मुलाचा एकत्र फोटो किंवा व्हिडिओ पाठवला ना तर मानिनीचा माझ्यावर बरोबर विश्वास बसेल. पण तो पुरावा आणू तरी कुठून मी. आता बघा CCTV फुटेज दिसतं त्या सुनीताला आणि ती विचार करते की आपल्या कॅफेमधलं CCTV फुटेज मानिनीला पाठवावं. इकडे विक्रम खूप चिडतात ना त्या मानिनीवर आणि म्हणतात, अच्छा म्हणून तू पार्थपासनं वेगळं करत होती काव्याला, तिला मुद्दाम सोडून आलीस. अगो काय हे मानिनी, हे सगळं रिडिक्युलस आहे, काय हे सगळं एक्सेप्टेबल नाही आहे मला. मानिनी म्हणते, चुकलं माझं, हो कळतंय मला, पण मी स्वतः काव्याची बॅग भरून तिला पार्थच्या रूममध्ये सोडून आली आहे ना. मग आता हे पार्थ म्हणतात, विक्रम म्हणतात, काय ग मानिनी, सुना लेकीसारख्या असतात, काव्याच्या चारित्र्यावर तू संशय घेतलाच कसं काय ग. कोण आहे कोण तुझी ही मैत्रीण. अच्छा ती सुनीता का, ती तुझी मैत्रीण काय, ती जुनी मैत्रीण आहे ना तुझी, तिचे विचार पण जुनाटच आहेत. अगं हे असलं मला बिलकुल चालणार नाही हं मानिनी. असल्या मैत्रिणी म्हणजे वाळवी असतात, वाळवी. अशी मैत्रीण तुझ्या घराला कधी पोखरेल ना तुला कळणार पण नाही. अशी मैत्रीण असल्यापेक्षा नसलेली बरी. मानिनी म्हणते, हो चुकलं माझं, बरोबर आहे तुमचा, हो माझं खरंच चुकलंय, पण मी हे सगळं ना केवळ आणि केवळ पार्थच्या काळजीपोटी करत होते. विक्रम म्हणतात, अगं पण तू स्वतःच्या सुनेशी अशी विचित्र वागलीस मानिनी. मानिनी म्हणते, खरंच सॉरी, माझी चूक मला मान्य आहे, मी काव्याची पण माफी मागितली. हवं तर मला शिक्षा द्या, जी हवी ती शिक्षा द्या. विक्रम म्हणतात, मानिनी काय. आता बघा प्रेक्षकांना, विक्रम खूप छान बोलतात, हा डायलॉग मनापासून ऐका. विक्रम म्हणतात, मानिनी ठीक आहे, माफी वगैरे मागू नकोस, पण असल्या चुका परत होऊ नये यासाठी माझं शांतपणे ऐक. हे बघ, तू जे काही केलंस ना ते ठीक आहे, पण इतिहास साक्षी आहे, अतिप्रेमामुळे प्रभू श्री रामचंद्रांना पण वनवास भोगावा लागला होता. अगं चांगलं नाहीये ग. अगं जी गोष्ट पार्थ आणि काव्या हे दोघा नवरा बायकोंना सोडवायची होती त्यात तू का पडली. का ग मानिनी, कशाला पडलीस यात, हा गोंधळ घालून ठेवलास तू. ठीक आहे, म्हणजे एक्सेप्टेबल आहे मला की आपण आपल्या मुलांची लग्न अशा पद्धतीने लावून दिली, पण आई म्हणून तू मुलांच्या संसारात लुडबुड करू नकोस, मी खरं ते सांगतोय तुला. अगं तसंही घरोघरी मातीच्या चुली असतातच मानिनी, मुलांच्या संसारात अति लुडबुड नको. पण आपण आपला संसार चांगला केला की नाही, आला ना रुळावर. आणि मानिनी तुला कळायला हवं होतं, काव्या एका सुसंस्कृत घरातली मुलगी आहे, ती अशी वागणार नाही. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव.
की आता यापुढे पाठच्या संसारात लुडबुड करायची नाही आणि काव्या आपली पाठची एकनिष्ठ आहे हे लक्षात ठेव. आणि आता जे झालं ते झालं, विसर. काव्याचं जे काही असेल मागचं ते संपलंय की नाही, आता आता सोडून दे बरं हा विषय. किती मन मोठं आहे ना प्रेक्षकांनो विक्रमचं. आता तेवढ्यात मानिनीला काहीतरी मेसेज आलाय, म्हणजे तो फोटोज आलाय मानिनीला, आणि तेवढ्यात मानिनीच्या मोबाईलची बॅटरी संपली. पाहिलं ना प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये कशी उत्सुकता ताणून धरतात. मानिनी विक्रमला म्हणते, अरे देवा माझा फोन स्विच ऑफ झाला. विक्रम म्हणतात, अगं मग चार्जिंगला लाव ना तो फोन. तू ना तुझं सगळं चार्जिंग ते रील बघण्यामध्ये संपवते बघ. मानिनी त्यावर कसा चेहरा करते बघा. आता इकडे अनिशाला सगळं काही कळलंय, कारण काव्याने सांगितलंय तिला की माझी सासू जरा रुळावर आली बाबा. अनिशा म्हणते, वा क्या बात आहे काव्या. अरे यार काव्या, फायनली तुझ्या सासूला अक्कल आली तर. काव्या म्हणते, अनिशा काय तुझी भाषा, अगं वयाने मोठ्या आहेत त्या तुझ्यापेक्षा आणि एक्सपिरियन्स सुद्धा आहेत त्या. मग आता अनिशा म्हणते, अगं पण माझ्या मैत्रिणीशी खडूसारख्या वागल्या ना त्या. आता काव्या म्हणते, तरीही भाषा महत्वाची हा अनिशा. आणि तुला, अगं अनिशा मी त्यांना म्हटले होते की मी तुम्हाला गोड शिक्षा देणार आहे, तुमच्या हातचा गोड गोड शिरा खायचा आहे मला. तेव्हा त्यांनी केला ग माझ्यासाठी शिरा. काव्याने शिरा केला सांगितल्यावर लगेच अनिशा तिला चिडवत म्हणते, ओ हो बहू तो बेटी निकली हमारी. आता काव्या म्हणते, मग. अनिशा म्हणते, काय ग, कालपर्यंत कारल्यासारख्या कडू वागत होत्या आणि आज अचानक एकदम शिऱ्यासारख्या गोड गोड झाल्या त्या. काव्या म्हणते, हो ग अनिशा, झाल्या खऱ्या, म्हणजे तशा त्या गोडच होत्या, पण छोटासा इमोशनल वळसा आला ना त्यांना. त्यामुळे काय असतं ग अनिशा, आपणही प्रवासात चुकतोच, पण प्रवास म्हण गाडी म्हण आपण सोडतो का, नाही ना. अनिशा म्हणते, हो बाई तुझं बरोबर आहे. काव्या म्हणते, एक्झॅक्टली मानिनी काकूंचं तेच झालं. मानिनी काकू पण छान युटर्न घेऊन आल्यात आणि त्या आता आधीसारख्या गोडगोड मानिनी काकूच आहेत. खरंच ग, खूप खुश आहे मी अनिशा, खूप खुश आहे. बरं तुला आणखीन एक गोष्ट सांगते, वसू आत्या किंवा रम्या आमच्या दोघींच्या बाबतीत काहीही बोलायला लागल्या ना की लगेच मानिनी काकू आमची बाजू घेतात बरं का. मग लगेच अनिशा म्हणते, ए काय गो काव्या, मला आता जेलस फील होत आहे, मी तुझी मैत्रीण आहे आणि पुन्हा जर तू मानिनी काकूंचं नाव घेतलंस ना तर तुझ्या विरोधात मी उपोषणाला बसेल. काव्या म्हणते ना, मानिनी काकू अगदी मैत्रिणीसारख्या आहेत आमच्या, म्हणून मग अनिशा तिला असं ऐकवते. काव्या म्हणते, काय यार अनिशा, किती सिरियस होतेस ग तू. अनिशा आता हसायला लागते आणि म्हणते, काव्या खरंच किती दिवसांनी तुला असं मनापासून खळखळून हसताना बघते ग मी. छान, खूप छान. देव करो आणि तुझ्या या प्रेमाला आणि तुझ्या या संसाराला कोणाचीच नजर न लागो. काव्या म्हणते, नाही ग, नाही लागणार नजर, आणि लागली जरी ना तरी मानिनी काकू स्वतः माझी नजर काढतील, मला खात्री आहे. मग आता अनिशा म्हणते, काय ग काव्या, सतत काय काकू काकू म्हणतेस, सतत काकूच म्हणत असतेस. बरं ठीक आहे, जाऊ दे, आय एम हॅपी फॉर यू. आणि फायनली तुझ्या लाईफमधला वनवास संपलाय, अब रोमॅन्स का मौसम आहे हा काव्या. मी तर म्हणते, अगं काव्या आता थंडी सुरू आहे, तू मस्त पाठ जिजूंना सोबत घेऊन जा आणि बाहेर फिरायला जा. अगं तसंही तुम्हा दोघांचं हनीमून बाकी आहे ना. काव्या म्हणते, वेडीस का तू अनिशा, अगं काही पण काय बडबडतेस का दिवसाढवळ्या. अनिशा म्हणते, अगं काही काय त्यात, अगं खरं ते सांगते, झालंय ना तुझ्या सगळं सॉर्ट आऊट, मग जिजू आणि तू एकत्र रूममध्ये राहताय. अगं म्हणजे तुमच्यात डील झाली ना छान, आणि मेन म्हणजे तुमच्या त्या घरातलं महाभारत संपलंय आणि हॅपीली फॉरएव्हरची पार्टी तुमच्या आयुष्यात लावून टाका की. आणि काय ग काव्या, आता कसली आली आहे तुला पाठ जिजूंसोबत बाहेर जायला लाज वगैरे, तू तर आता मूव ऑन पण झाली आहेस ना. काव्या म्हणते, हो ग अनिशा, झाली आहे मी मूव ऑन, पण माझ्या मनातल्या भीतीचं काय करू ग, ती भीती तर जात नाहीये ना. आता काव्या हे बोलते आणि आता या सुनीताचं त्यांनी पुन्हा दाखवलाय बरं का सीन. ती सुनीता म्हणते तिच्या सर्वंटला कॅफेमध्ये, काय 2 आठवड्याचं तू सगळं डिलीट करून टाकलं CCTV फुटेज का ग. तिची सर्वंट म्हणते, अहो मॅडम मेमरी कार्ड फुल झालं होतं म्हणून. आता सुनीता चिडते आणि म्हणते, मूर्ख आहेस का, फुटेज डिलीट करण्याच्या आधी तुला मला सांगता नाही आलं का. आता सुनीता मनात विचार करते, काव्याचं आणि त्या मुलाचं फुटेज नेमकं तेव्हाच होतं, आता हा फोटो पाठवून काय उपयोग आहे. आता त्यावर तिची सर्वंट म्हणते सुनीताची, मॅडम त्या फुटेजमध्ये काही महत्त्वाचं होतं का. नाही म्हणजे तसं असेल तर डिलीट फोल्डरमधनं आपण ते फुटेज रिस्टोअर करू शकतो, डिलीट झालेलं फुटेज परत मिळू शकतं आपल्याला. सुनीता खुश होऊन म्हणते, खरंच होईल का, कधीपर्यंत होईल. ती सर्वंट म्हणते, 2-3 दिवसात देते मी तुम्हाला. मग आता सुनीता म्हणते, लवकरात लवकर ते फुटेज मला दे. आणि हा सीन त्यांनी संपवला. आता इथून पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय
की मानिनी आता तो फोटो बघायला जाते आणि इकडे सुनीताने नेमका तो फोटो डिलीट केला बरं का. म्हणजे डिलीट फॉर एव्हरीवन करतो ना आपण चॅटिंगमध्ये, तसं त्या सुनीताने केलंय. आता मानिनी तो फोटो डाउनलोड करायला जाते आणि तो फोटो काही तिच्याकडनं डाउनलोड होत नसतो, असा त्यांनी सस्पेन्समध्येच क्रिएट केलाय. आता CCTV फुटेज दाखवून काय धमाका करतायत ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच. पण आता बघा पुढच्या प्रोमो त्यांनी काय दाखवलाय जो जबरदस्त आहे. आता काव्या या पार्थला सांगायला जाते की मला तुम्हाला माझा भूतकाळ सांगायचा आहे. आणि आता नंदिनी या पिहूकडे येते तेव्हा या पिहूने काढायला नको असं चित्र काढलंय. नंदिनी ते चित्र बघून जरा शॉक होते आणि म्हणते, काय आहे हे बेटा, तू असं करताना कोणाला पाहिलंय का? नंदिनी पिहूला विचारते, बेटा तू हे असं करताना कोणाला पाहिलंय का? म्हणजे दोन कपल एकत्र येतात आणि काय करतात असं काहीतरी तिने विचित्र काढलंय आणि असं ओठांचा वगैरे काहीतरी तिने चित्र काढलंय. त्यामुळे नंदिनीला जरा टेन्शन आलं ते बघून. म्हणून ती पिहूला विचारते, तू असं करताना कोणाला बघितलंय का बेटा? कुठल्या रेफरन्सनी तू हे चित्र काढलं? आता पिहू काय तिला इतक्यात सांगणार नाही असं वाटतं तर खरी. इकडे आता काव्याला पार्थ विचारतो, तुमचा भूतकाळ तुमच्या मनातून अजून गेला नाहीये का काव्या? आता बहुतेक तो तिच्या जवळ येत असतो म्हणून कदाचित यांचं असं संभाषण झालं असावं असं मला वाटतं. तर असा होता आजचा पूर्ण. चला तर मग मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सगळ्या कलाकारांचे टीमचे अभिनंदन. 300 भाग पूर्ण झाल्या. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. आज कोण कोण मैत्रिणी माहेरी बसून माझा रिव्ह्यू ऐकताय नक्की त्यांनी लाईक करायला विसरू नका. आज माझ्या पण नणंदबाई आल्या होत्या, सकाळी त्यांची जायची गडबड होती त्यामुळे आजच्या रिव्ह्यूला उशीर झाला. बरं मैत्रिणींनो, आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपली 1 लाखाची फॅमिली लवकरच पूर्ण होईल. रोज तुम्हाला रिक्वेस्ट करते चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यूज तुमच्या या लाडक्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.